भेटते नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगला BTSला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याच्यासाठी थँक्यू मनापासून. आणि असंच भरभरून प्रेम देत राहा, सपोर्ट करा. आणि आज शो आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला. आणि ऑफकोर्स हा शो झाल्यानंतरच ब्लॉग पडेल, पण स्टील मी खूप एक्सायटेड आहे. आणि शो कोणता आहे ते तुम्हाला माहितीच असेल. 3 ऑगस्टला पारंपरिक सांस्कृतिक आगरी कोळ्यांची. तर विष्णुदास भावेला हा शो आहे. तर आता दुपारी आता 2 वाजलेले आहेत. रेडी व्हायला लागेल, कारण की माझ्यासोबत पूनमताई आहे. घनसोलीला चालले काजलताईकडे. तुम्हाला माहितीच असेल काजलताई, कारण की मी मोस्ट ऑफ द त्यांच्याचकडे जाते. तर चला जाऊया आता. तिथे पाऊस पण भयंकर आहे, मी तुम्हाला दाखवते. हालत तुम्ही बघू शकता एवढ्या पावसात. मागच्या शोला पण एवढ्या पावसातच गेलतो ना, आता पण एवढ्या पावसातच जायला लागेल. तर चला जाऊया. फायनली कसा बसा भेटलो, आलो. छान पाऊस आहे, मनाचा पाऊस आहे. आता बसल्या हाफ ऑफ द पूर्ण भिजलं, अख्खी भिजलं. तर चला आता जाऊया ताईचे. तुम्हाला सांगितलंच आहे मग अशी इंट्रोमध्ये, तर तुम्हाला समजला. तर चला जाऊया. मेकअप केलेला आहे. पूनम ताई दाखवते. थँक्यू सो मच ताई. थँक्यू ताई. माझ्यावर कॅमेरा आता चालू तर तरी बघ. बाय मॅडम, बाय 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 बाय. तर ताईने असा ब्युटिफुलचा मेकअप केलेला आहे. ही पूनम ताई आहे. आणि माझा सुद्धा मेकअप झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप भारी आहे. माझी नथ गळते सध्या, मी नीट नाही लावली. काय ताई, कसं आवडलं का लुक? हो हो, खूप छान केलं ताईने मेकअप. खूप छानच आवडलं, बघू शकता तुम्ही. सो आता उत्सुकता आहे नाचाची फक्त. बस इथं आता रील्स वगैरे काढतो. आणि वाजलेलं तुम्ही बघू शकता 6:30 वाजलेलं. तर आम्ही दुपारी आलो होतो आणि टाइमपास करत बसलो होतो, कारण की लवकर तयार होऊन काय मतलबच नव्हता. तर त्याच्यामुळे आता रेडी वगैरे झालेलं आहे. मला तर छान लुक आवडला, दोघींचा मस्त केलेला आहे. आणि तर छानच असतं. सो आता रील्स वगैरे काढून घेतो आणि आम्ही निघतो डायरेक्ट शोला. तर ताई आणि मी आम्ही निघालो. तर आम्हाला टाइम झालेला आहे. आता गोटा दादा काय पिसाल ते काय माहीत नाही. 7 वाजता आम्हाला तिथं 7:30ला बोलवलेला. 7:15 झाले. आनंदी गती ठोकले बघा. आनंदी होणार आहे. सो इथं सगळी काय होत आणि रेडी. आणि ते तुम्ही बघू शकता तेजस्विनी. वहिनी बोलू का ताई बोलू का काही बोलू का माई बोलू? नाही दादा बघा बाबा फुल बॉम. तर सगळी इथं रेडी झालेल्या आहेत. आणि तुम्ही माझं लुक बघितलं कसं. रुपी दादा दाखवते. रुपी दादा अजून तयार नाही झालं, फ्रेश होत आहे फक्त. टोनर बिनर नाही. सध्या कामच स्टेजवरती चालू होती. स्टेज सगळं सेटअप करत होतं ना. दादा काम करत होता. मागं बॅक साईडला बॅक साईडला आम्हाला प्राइस टॅग दाखवलेला. सीन झालं इथं. मीने प्राइस टॅग काढलाच नाही घंटांचा. ही बी अटकली. थँक्यू. का प्राइस टॅग? डिस्काउंट नाही, नवीनच्या नवीन असती घेतलेली गंठनची. शकता आपली अप्सरा रेडी झालेली आहे. अस्मित दादा सो ब्युटिफुल. नजर नाही लागायला पाहिजे. नाही आम्ही तर ठीक आहे. म्हणजे गुड्डू एवढी सुंदर दिसते, नक्की तुझ्या ब्लॉग मध्ये दिला दादाने बघितलं होतं. सुंदर दिसते. बाय बाय. आम्ही आलो लगेच. रील्स काढू आपण. बाय बाय. माझे बंधू राजे तयार पण नाही झाला. नाही तुम्ही झाल्या छान दिसता रे सर्व. मग कशी दिसतं बहिणीस? बसलेले आहेत. सुद्धा बसलेले आहे. आमची क्यूट प्रिन्सेस सिंगर भारी. कोई तोड नाही तुम लोग. आणि अनुराधा ताई बघू शकता तुम्ही. तिघी साडी सेम सेम घातलेली आहे. आणि सगळं काही धावपळच चालू आहे. नेल्स बघते. हिनल बघ किती भारी दिसते. आरू वगैरे सगळं काय कशू वगैरे सगळे तयार होतात. तिथं सगळं काय धावपळ आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेन. शो चालू नाही झाला नाही तर भावाच्या बनशा बघा. मरणाच्या बनशा. तिथं बनशा. ती बनशी पाठची दिसलीच नाही. बनशा बघा. औषा बनशा. भावाच्या बनशा. मी तर अजून बनशा. मरणाच्या बनशा. आवरा हिस्सा कोणला देवाचा? कोणला हिस्सा देवाचा? हा कोणला
आया जो शोचा आता पत्ता नाही ना. ज्योतिताई बोलतो. ज्योतिताईच येते तोंडान. ज्योतिताई आणि मी चालू केलं तर तुम्ही चालू करायला पाहिजे. कनेक्टेड आहे, फुल कनेक्टेड आहे. स्वातीताईचा फोटो सेशन काय कपल आहे. पूनम ताईला लावले का आम्हाला कॅमेराला पण ठेवलंय बिकॉज आम्ही फोटो काढायला लावले. डेंजर गाव आहे. बघला तुझ्या मुलं रजकदा तरी हे करून तुम्ही बघू शकता. सगळं काय भारी असं केलेलं आहे आणि मस्तपैकी असं गाभारा पण केलेला आहे आईचं. इथं झालंय ए ध्रुवा मुंबईची बाई टाइम लागला. म्हणजे मी शॉपवर होतो पिंकूचे. कधीच रेडी होतो 6:30-7ला रेडी होतो. यांना यायला इथं टाइम लागला. पण लय भारी दिसते. तुम्ही बघू शकता. जाम भारी वाटतंय. हमेशा युनिक लुक. आया ऑक्टोपस लावले. ऑक्टोपस खपली. ओ माय गॉड. आखाच रेडी करून झालेला आहे. पाठी फेर फेर पाठी फेर. रेडी बिडी घातलेली आहे. बाबा कशी दिसते मी. फायनली मी वेट करत होतो कधी डायलॉग मारते. पण फायनली डायलॉग मारला. खायला दिलंय परीने आम्हाला. मस्त आहे की आता खाऊन घेतो थोडासा. जातीतला आहे. आपल्या जातीचा हुंडा घेतला जात नाही आणि हुंडा तिला घेतला जात नाही. आणि या हुंड्यापायी आपल्या सुनेचा जीव घेणं ही संस्कृती आदिवासी आहे का? म्हणूनच या जातीमध्ये नारीचा सन्मान केला जातो. या जातीमध्ये नारीला फक्त एवढंच वाटतं की माझ्या बांधवाला त्या समुद्र किनारी एक बंगला बांधावा. त्या बंगल्यामध्ये आम्ही सुखांत करावं. मग काय त्या बंगल्यामध्ये येणाऱ्या पाहुण्याचा पाहुणचार करावा. इतकंच स्वप्न आपल्या त्या नारीला राखवायला देतो. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीकांत नारायण यांनी गायलेलं गाणं दिलीप जोशी यांच्या आवाजात घेऊन होते. दर्यावर माझी बंगला किनाऱ्यावर. पूनम ताईचा डान्स आहे. Bye.
हॅलो बाय दादा, हॅलो बाय दादा, दोघींची पारला अगो बाय नको लढू बाय नको लढू पण आताच कोणी असता तुझा नातवा सुखरूप आपल्या डोळकऱ्यांना भेटलंय. आपल्या इंग्लंड देवीच्या नावाची उदो इंग्लंड देवीचा
बिचारीचा उपवास आहे न पंकजने व भक्तीला कामाला लावलं. आवडा गावाचा पंकज. सो आता इंटरव्हल झाला, मी खातो बर्गर थोडासा. संध्याकाळचा डान्स तुम्ही बघितला असा जाम भारी केला, मी फिदा. सो आता आमचा इंटरव्हल म्हणजे मध्यांतर पण संपला ना. संपला आता हिला आता 1 घंटा वाजली तर 12 वाजलेत फायनली आणि अजून 6 गाणे आहेत. मग संपेल. आता हिनाला आमची जाणार आहे चेंजिंगला. आल्या ग बाया आल्या. नाही अशीच ठेवाल बाबा. चेंज केलं पप्पाने सांगितलं म्हणून ते घाई होती.
करवली करवली हे बाळका अरे आणली जाणार लग्नाच्या 2 करवल्या नवरदेव आपला पंकज भाई परत नवरा म्हणून कैसा वाटतं तुला ए पंकज परत नवरा म्हणून कैसा वाटतंय माट